कराड सोबत परळीचे 2 माजी नगरसेवक असल्याची प्राथमिक माहिती मिळते। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कराडची समोरासमोर चौकशी सुरू आहे आणि वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे त्याची चौकशी करतायत। परळीचे 2 माजी नगरसेवक देखील कराडच्या सोबत आहेत अशी माहिती मिळते। तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कराडची समोरासमोर चौकशी सुरू आहे। 2 माजी नगरसेवक सुद्धा परळीचे कराड सोबत असल्याची माहिती आहे आणि त्यातूनच आता सध्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक कराडची चौकशी करतायत। ऑनलाईन पद्धतीने त्याला केजच्या कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। तर वाल्मिक कराड अखेर 22व्या दिवशी, ज्या दिवशी 9 डिसेंबरला हत्या झालेली होती, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। 11 तारखेला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता। तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कराडची समोरासमोर चौकशी सुरू आहे। 22 दिवस कुठे होता असा सवाल सीआयडीनं कराडला केलेला आहे। मध्ये सिलेंडर केलंय, जर ते तसं झालं असेल तर ठीक आहे, तपासाचा भाग थोडं सीआयडी तपास करतील, त्याच्यानुसार त्यांच्यावर पुढची काय ऍक्शन होईल ते होईल। मात्र त्यांनी बोलताना असं सांगितलंय, मी यात दोषी नाही, मात्र मला याच्यात गोवलं जाते असं वाल्मिक कराडांचं म्हणणं आहे। कोण गोवतंय? कोण गोवतंय याच्यामध्ये? सत्ताधारी पक्षात दिल्ली टू गल्ली सरकार त्यांचंच आहे, कोण गोवणार आहे याच्यामध्ये? असं कोण गोवतंय? मग त्यांच्याच कोणी त्यांचा म्हणण्याचा रोग त्यांच्याच कोणाकडे तर नाही ना, त्यांचाच कोणी गोवतोय असं नाही, त्यांच्या बोलण्याचा कुठं नाही। एकंदरीत एवढा दिवस का लागले? आज 22 दिवस झाले। माझाच प्रश्न तो आहे की तुम्ही आज सिलेंडर झालाय, माझा आज ह्याच्यात प्रश्न नाही, म्हणजे संबंध नाही म्हणतात, मला कुणीतरी ह्याच्यात अडकावतंय म्हणताय, तर तुम्हाला तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन आज जवळपास 21 दिवस झालेत, मर्डरच्याला 23 दिवस झालेत। 21 दिवसामध्ये तुम्ही एक चकार शब्द बोलला नाही की असं झालंय तसं झालंय, मग याच्यात त्यांना कोण ऍड करते, कोण काय करते, हे सुद्धा सगळं बघितलं पाहिजे। याच्या मागे कोण कोण असण्याची शक्यता आहे, कोणाची चौकशी झाली मला पाहिजे? याच्यावर पोलीस यंत्रणेचं काम आहे, पोलीस यंत्रणेनं बघितलं पाहिजे ह्याच्यात कोण आहे काय आहे आणि तपासलं पाहिजे। मी काय म्हणतो, या आमच्या मर्डरच्या केसमध्ये जो कोणी मास्टर माइंड आहे तो पकडला गेला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही ज्यावेळेस दिल्लीमध्ये हाऊस सुरू होता, तुम्ही मागणी केली होती की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, सीआयडीवर समाधान नाही? आम्हाला जशी अपेक्षित आहे, जी आम्ही म्हणतोय, या खरा मास्टर माइंड याच्यातला पकडला पाहिजे आणि जे घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडतात त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे, ह्याच्यातल्या मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे। आता कोणी खंडणीत झाले, जर तेच मास्टर माइंड असले तर त्यांना शिक्षा होईल, आणि जर तसं नाही झालं तर मी आणखी अमित भाई बरोबर माझी आता 6 तारखेला वगैरे बैठक आहेच। संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत, धनंजय देशमुख, यांनाही काल सीआयडीनं बोलवलं होतं। तपासाचा भाग असेल ना, तो प्रत्येकाला कोणालाही बोलू शकतात। उद्या त्यात सीआयडीला वाटलं मला बोलवायचं, ते बोलू शकतात, तपासाचा भाग आहे म्हणून त्यांनी बोलवलं असेल। तपासात त्यांना काय वाटते सांगितलं। सीआयडी जर खऱ्या अर्थानं चांगलं पारदर्शी काम जर त्यांनी केलं, नक्कीच याच्यातलं बरेच काही जी बंगाल आहे ते उघडं पडेल। यात कोण मास्टर माइंड असू शकण्याची शक्यता आहे? नाही, मला जर तरवर कोणवर नाही, जी कोण आहे ती तपासायचं काम तपास यंत्रणेचं, तपास यंत्रणा ती तपासतील। यातले 2 जे पोलीस आहेत त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे? एक महाजन आहेत आणि दुसरे राजेश पाटील। नाही, राजेश पाटलांना सहआरोपी करा हे माझं म्हणणं आहे, आणि त्यांना सहआरोपी केल्याशिवाय हे सगळा गुन्ह्याचा तपास लागणार नाही। आणि आता बाकी हेच महत्वाचा आरोपी आहे। त्याच्यानंतर दुसरे एक आणखी पीआयचं नाव कळतंय, मी आता प्रेस घेतल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी बोलणार आहे की त्याच्यामध्ये सुद्धा की त्या आरोपी सोबत हा माणूस किंवा या खंडणीतल्या आरोपी सोबत हे पोलीस पीआय होते। मग असे जर काही घटना असतील तर त्यांच्या कशा प्रमोशन झालेत, कशा आणलेत गेलेत, हे बरेच विषय आहेत, त्याच्यामुळे ती बघूयात काय होते। हे राजकीय षडयंत्र आहे, मला गोवलं जाते असं वाल्मिक कराड बोलतात। असं वारंवार तेच रिपीट करून राजकीय षडयंत्र करणारा कोण, तिथं डिक्लेअर करा ना। तुमच्याच पक्षातला करताय का, तुमचा कोणी वरिष्ठ करते का, कोण करतंय? आम्ही कसं राजकीय षडयंत्र करू शकतो? बजरंग सोडवण्याचा पोलीस फोन उद्या उचलला ना, एसपी उचलला, बाकी तो विषय चिल्लर माणसाचा तर काय विषयच नाही। मी खासदार आहे, माझा फोन सुद्धा उचलला, आम्ही काय षडयंत्र करणार आहे? आणि आम्ही षडयंत्र करतो, मग तुमच्याबरोबर गार्ड होते 2-2, त्या गार्डने काय केलं? तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही 21 दिवस बाहेर होता, तो गार्डने काय विटनेस झाला की माझं ही मी यांच्या बरोबर, आता माझ्याबरोबर 2 गार्ड आहे, मी जर कुठे पळून चाललो तर माझ्या गार्डने सांगितलं पळून चाललाय माझा माणूस, सांगितलं पाहिजे ना, मग काय झालं नाही? त्यांची चौकशी व्हायला पाहिजे ना। हे बाकी कशाला, बाकी विषय आता बरंच काय उघडं पडणार आहे। आता हा विषय यांचा, त्याचे जे कोणी सिलेंडर झालेत का, पकडलेत का, ठरवू नयेत का, कधी अटक करायची कधी नाही, ह्याच्यावरच संशय येतोय मला। हे बरेच विषय आहेत आणखी, आता आगे देखो होता है क्या। या प्रकरणातले जेवढे आरोपी आहेत त्यांचे बँक खाती जे आहेत ते सील करण्यात आले, केलेलं आहे। 13 तारखेला खंडणीचा